काही युट्यूबर्स विरोधात सौरव दासनं पोलिसांकडे आता धाव घेतलेली आहे। घरात अनधिकृतपणे प्रवेश करून चित्रीकरण केल्याचा आरोप सौरव दासनं केलेला आहे आणि दिल्ली पोलिसांना कारवाई करण्याचं आवाहन सुद्धा सौरव दासनं केलेलं आहे। एक्सवर त्यानं एक पोस्ट केली असून काही ठराविक युट्यूबर आणि काही मीडिया चॅनल्स माझ्या घरात घुसलेले असून आतमधली काही दृश्य दाखवतायत। हा सगळाच एकंदरीत प्रकार अत्यंत धक्कादायक असून या संदर्भात मला आणि माझ्या कुटुंबाच्या दृष्टीने सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित होतोय आणि त्यामुळे दिल्ली पोलिसांनी कारवाई करावी असं आवाहन सौरव दासनं केलेलं आहे। बातमी अमरावतीमधली आहे। अळणगाव पुनर्वसनात नागरिकांचे हाल होत असून सुविधा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप होतोय। पाणी निचऱ्याची व्यवस्था योग्य प्रकारे होत नसल्यानं मोठे हाल होत असल्याचं दिसतंय। आम्ही वारंवार पाटबंधारेकडे पाठपुरावा केला असता त्यांनी या कामाची दखल घेतली नाही आणि 2022 मध्ये पाटबंधारे विभागाने हे जिल्हा परिषदकडे हँडओव्हर केलं असं सांगतात आणि 4 वर्ष होऊन सुद्धा जिल्हा परिषदेने या कामाची दुरुस्ती केली नाही। त्यामुळे आमची विनंती आहे की इथल्या ज्या नाल्या आहेत यांना योग्य तो सुलूक काढून उतार काढून पाणी योग्य दिशेने प्रवाह करावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।